भोंदू अशोक खरात यांची भेट घेतल्याच्या पार्श्वभूमीवर 39 आमदारांविरोधात राज्यभर संताप व्यक्त होतोय। या आमदारांचे तात्काळ राजीनामे घेण्यात यावे या मागणीसाठी CPIMच्या वतीने राज्यव्यापी आंदोलन छेडण्यात आलं। छत्रपती संभाजीनगर शहरातही या आंदोलनाची झळ पाहायला मिळाली। शहरातील क्रांती चौक येथे काल सायंकाळी CPIMच्या वतीने जोरदार निदर्शने करण्यात आली। भोंदूगिरीला प्रोत्साहन देणाऱ्या आमदारांचा निषेध करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली। आंदोलकांनी घोषणाबाजी करत सरकारविरोधात संताप व्यक्त केला। तसेच तशा प्रकारांना आळा घालण्यासाठी तातडीने कारवाई करावी अशी मागणीही यावेळी करण्यात आली। जे काही नाशिकमध्ये प्रकरण घडलं जात उठवण्याचं, महिलांचं जे लैंगिक शोषण झालेलं आहे, अशोक खरात नावाच्या भोंदू महाराजांनी केलेलं आहे, त्याच्या विरोधात कडक कारवाई झाली पाहिजे। परंतु याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये असं दिसतंय किमान 39 आमदार त्याला भेटलेले, भारतातले गृहमंत्री अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे या लोकांचा सुद्धा त्याच्यामध्ये संपर्क असल्यामुळं मला वाटतं की पाहिजे तशी कडक कारवाई करतील अशी शंका आहे त्याच्याबद्दल। म्हणून आम्ही मागणी करतो की महाराष्ट्रातील भारताचा कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी राज्य कमिटी व या औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष त्याच्यावर कडक कारवाई करावी अशी आमची मागणी। ॲडव्होकेट भगवान भोजने। आमची मागणी अशी आहे की या संतांच्या भूमीमध्ये महाराष्ट्राच्या पुरोगामी विचाराचा महाराष्ट्र हा संविधानावर चालणारा महाराष्ट्र भारत देश आणि ह्या संविधानावर आधारित असलेले सगळे संसदीय सभासद या सभासदांना जर भोंदूगिरीच्या बाबाच्या याच्यावर विश्वास ठेवून जर कधी राज्य करायचं असेल तर देशाने कोणावर लक्ष केंद्रित करावं, कुणाकडे आशावादी बघावं। जर ह्या पद्धतीने जर असा देश चालत असेल आणि ह्या पद्धतीने जर हे असं होत असेल, भोंदूगिरीला खतपाणी घातलं जात असेल, तर आमच्या पार्टीच्या वतीने, संघटनेच्या वतीने या 39 आमदाराचे ताबडतोब राजीनामे झाले पाहिजे। हे सरकार पायउतार झालं पाहिजे। मला हे तुमच्या माध्यमातून सांगायचं आहे, कारण त्या छत्रपतीच्या राज्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला जर असा काळिंबा फासला जात असेल आणि या पद्धतीने जर हे सरकार चालत असेल, असे आता फार खेद व्यक्त होतो की महिला आयोगाची महिला जर ह्या भोंदूगिरी बाबाच्या जर याच्यामध्ये जर फसत असेल तर ही महिलांचं काय संरक्षण करणार आहे। आणि म्हणूनच असं वाटतं की हे सगळं सरकार त्या भोंदूगिरीला खतपाणी घालत आहे आणि म्हणूनच महिलांवरचे अत्याचार सुद्धा वाढत चाललेले आहेत, जी भीती राहिलेली नाही अजिबात। म्हणून हे सरकार ताबडतोब पायउतार झालं पाहिजे असं मला तुमच्या माध्यमातून सांगायचं आहे। कॉम्रेड मंगल ठोंबरे, CI2 जिल्हाध्यक्ष।